नमस्कार, मी किरण भीमराव पवार, राहणार बोईसर. आम्हाला एक अशी महान व्यक्ती भेटली की जी भरत मोहिते करके आहे की वास्तुशास्त्र ह्या पद्धतीचं आहे की त्यांनीच आम्हाला काय आहे ते सर्व सांगितले आणि 2-3 ड्रीम माझ्या योग्य पद्धतीने पूर्ण झाल्या मोहिते साहेबांच्या कृपेमुळे. ती पहिली ड्रीम म्हणजे माझी रूमची होती की रूम त्यांनी मला सांगितलेलं की घरात विजिट केली त्या टायमाला की तुझी रूम एक 6 महिन्याच्या आतमध्ये होईल. तर त्यांनी घरात आमच्या प्रथमता येऊन विजिट केली. मी रूमच्या भाड्याच्या रूममध्ये राहत होतो त्या टायमाला त्यांनी सांगितलेलं 6 महिन्याच्या आत रूम होईल. तर त्यांनी घरी येऊन विजिट केल्यानंतर 2च महिन्यात रिझल्ट लागला आणि 2 महिन्याच्या आतच माझी रूम नवीन झाली ते बोईसरमध्ये. प्लस दुसऱ्या टायमाला आणि कोरोनामध्ये माझ्या कामाची कंडिशन भरपूर बेकार होती. पण त्या टायमाला साहेबांनी मला हे एकच सांगितलेलं, तुम्ही काय घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, व्यवस्थित सगळं काय ते होईल आणि माझ्या जॉबची बी आता मला काहीच हरकत नाही, व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, आम्हाला गावाला त्यांनी व्हिजिट करायला सांगितलं. गावाला व्हिजिट केल्यानंतर गावची परिस्थिती एवढी सरळ सरळ चालू आहे की सांगण्याच्या पलीकडे आहे. प्लस हा माझा मुलग्याची जन्मतारीख थोडीशी असल्या कारणानं त्यांनी सांगितलेलं असं असं करायचं. मग त्याच्या पाठीमागे आता त्याचे जप चालू आहेत. तुळशीला पाणी घालणे असं ते त्या पद्धतीने सांगतात, त्या पद्धतीने सर्व काही चालू आहे आणि त्या पद्धतीने मुलाचं शिक्षण आणि ती टॉप चालू आहे. भले लहान आहे तो, पण शिक्षणामध्ये अशी 1 नंबरने चालला आहे. भरत मोहिते ही अशी एक व्यक्ती आहे की मला माझ्यासारखे एकदम शून्यातनं त्यांनी मला चांगल्या ह्याच्यावर नेऊन ठेवले. त्यांचे कधीच मी विसरू शकत नाही. प्लस जे बी आहे ते सर्व त्यांच्या कृपेमुळे आहे. वास्तुशास्त्रात काय आहे, कसं आहे, कुठून काय करावं काय नाही ते सर्व ते एकदम सुटसुटीत पद्धतीने सांगतात आणि त्या पद्धतीने आम्ही बी आता चाललोय. तर एकदम व्यवस्थित आमचं चालू आहे. असं त्यांनी आमच्या साथ कंटिन्यू राहावं हीच इच्छा. बस. नमस्कार, मी सीमा किरण पवार. मला असं हे पहिल्यांदा आमच्या घरी आले तेव्हा मला असं वाटत होतं की ते काय सांगतात काय नाही, वास्तुशास्त्र म्हणजे काय, म्हणजे मला काही त्याचा म्हणजे काय हेच नव्हता, अनुभवच नव्हता. तसं त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या घरात, म्हणजे असं करायचं तसं, म्हणजे मुलाबद्दल माझ्या मिस्टराबद्दल तेवढं आम्ही त्यांनी सांगितलं तसं आम्ही सगळं व्यवस्थित केलं. बरं नंतर मला विश्वास पटायला लागला की हा खरंच वास्तुशास्त्र म्हणजे काहीतरी आहे, त्याच्यातून आपण काहीतरी घेऊ शकतो. म्हणून इथपर्यंत आम्ही भाड्याच्या रूमात राहत होतो. भाड्याच्या रूमातून आम्ही हे सर्व केलं आणि नंतर मग आम्हाला त्यांनी सांगितलं की मोहितेंनी सांगितलं की हा असं करायचं, म्हणजे तुम्ही असं विजिट करा, मग तुम्हाला स्वतःची रूम होईल. त्या पद्धतीने आम्ही ती सांगल त्या पद्धतीने आम्ही सर्व केलं आणि आम्हाला आमची स्वतःची रूम झाली. सर्व म्हणजे त्यांच्या पद्धतीने सर्व असं काय सगळी कामं होत गेली. मला त्याच्यामुळे वास्तुशास्त्रावर इतका विश्वास बसला ना, म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे काय हे असं नेमकं पद्धतीनं करायला पाहिजे ते मला भेटलं. नमस्कार.